नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आपण पेपर क्रमांक 12 आधुनिक महाराष्ट्रातील सामाजिक सुधारक च्यामधील घटक दुसरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा आढावा घेत आहोत. आज आपण त्यांच्या कार्याच्या आढाव्यासंदर्भात जे मुद्दे राहिलेले आहेत त्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. इसवी सन 1936ला ज्या मजूर पक्षाची स्थापना बाबासाहेबांनी केलेली होती तर त्याचा उद्देश होता सामाजिक सुधारणा करण्यासाठी. इसवी सन 1942ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ऑल इंडिया शेड्युल्ड कास्ट फेडरेशनची स्थापना केली आणि या फेडरेशनची स्थापना करण्यामागे जी प्रेरणा होती, जे प्रेरक होते ते होते अण्णादुराई. या ऑल इंडिया शेड्युल्ड कास्ट फेडरेशनचे पहिले अध्यक्ष होते एन शिवराजन आणि या फेडरेशनचा जो संदेश होता शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. इसवी सन 1942 ते 1946 या कालखंडामध्ये हा कालखंडामध्ये ब्रिटिशांच्या राजवटीचा कालखंड होता. भारतावर इंग्रजांची सत्ता होती आणि या कालखंडामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मजूर मंत्री म्हणून त्यांची इंग्रजांनी कार्यकारी मंडळावर नियुक्ती केलेली होती. इसवी सन 1946मध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना मुंबई या ठिकाणी केली होती आणि या संस्थेच्या अंतर्गत मुंबई येथे सिद्धार्थ कॉलेजची स्थापना झाली होती. इसवी सन 1947मध्ये स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री म्हणून बाबासाहेबांची निवड करण्यात आलेली होती. 29 ऑगस्ट 1947 बाबासाहेब भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून नेमले गेले होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1948मध्ये दुसरा विवाह सविता कबीर, त्यांचं नंतरचं नाव शारदा कबीर यांच्याशी केला. 9 एप्रिल 1948 बाबासाहेबांनी हिंदू कोड बिलाची निर्मिती केली. इसवी सन 1950ला पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या अंतर्गत औरंगाबाद या ठिकाणी मिलिंद महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली. 1951ला बाबासाहेबांनी भारतीय बौद्ध जनसंघाची स्थापना केली. 1952ला बाबासाहेब राज्यसभेवर सदस्य म्हणून निवडले गेले. 1954ला रंगून या ठिकाणी, ब्रह्मदेशची राजधानी रंगून या ठिकाणी झालेल्या जागतिक बौद्ध धम्म परिषदेस हजर राहिले. 14 ऑक्टोबर 1956ला नागपूर या ठिकाणी बौद्ध भिक्खू चंद्रमणी महास्थवीर यांच्या हस्ते बौद्ध धर्माची बाबासाहेबांनी दीक्षा घेतली. कारण नागपूरच का, तर याचं कारण होतं नागा वंशाचे पूर्वज नागपूर येथे मोठ्या प्रमाणात राहत होते
आणि 14 ऑक्टोबर याच दिवशी का तर गौतम बुद्धांच्या महापरिनिर्वाण दिनाला 2500 वर्ष 2500 वर्षे पूर्ण झालेली होती. इसवी सन 1956ला जनता पाक्षिकाचं रूपांतर प्रबुद्ध भारतमध्ये झालं. 6 डिसेंबर 1956 या दिवशी दिल्ली या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं महापरिनिर्वाण झालं. बाबासाहेबांची जी समाधी आहे ती चैत्यभूमी दादर मुंबई या ठिकाणी आहे. बाबासाहेबांविषयी इतर माहिती, ओळख, गौरव, त्यांचं वर्णन बडोद्याचे संस्थानिक सयाजीराव गायकवाड यांनी बाबासाहेब आंबेडकरांना दलितांचा मुक्तिदाता असं संबोधलं. तर आंबेडकरांविषयी राजर्षी शाहू महाराज म्हणतात की आंबेडकरांमध्ये तुमचा उद्धारकर्ता लाभलेला आहे. बाबासाहेबांनी ज्यांना गुरु मानलं असे गौतम बुद्ध, संत कबीर आणि महात्मा फुले हे महान व्यक्तिमत्व होते. बाबासाहेबांची प्रसिद्ध वाक्य, जर माझ्या मनात द्वेष असता तर या देशाचे 5 वर्षात वाटोळे केले असते. मला जर देश आणि माझाच विचार करायचा असेल तर प्रथम मी देशाचा विचार करेन. देश कार्यासाठी रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत लढलं पाहिजे. गुलामाला त्याच्या गुलामीची जाणीव करून द्या, म्हणजे तो आपोआपच बंड करून उठेल. आम्हाला भीक नको, झगडून हक्क हवेत. बाबासाहेब म्हणतात, प्रोटेस्ट हिंदू किंवा नॉन-कट फॉर्मेस्ट हिंदू आम्हाला म्हणा, पण हिंदू म्हणू नका. बेव्हरल निफोल्स हा जो निफोल्स नावाचा व्यक्ती आहे तो असं म्हणतो की आंबेडकरांच्या तोंडून बाहेर पडणारे शब्द म्हणजे पिस्तुलीतून उडणारे बार आहे. डॉक्टर भालचंद्र फडके असं म्हणतात, आंबेडकर व फुले एका अर्थाने द्वंद्व समास आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भाषिक प्रांत रचनेस विरोध होता. डॉक्टर आंबेडकरांनी धर्माची जी संकल्पना ती जागतिक विचारवंत बर्क यांच्याकडून स्वीकारलेली होती. स्वातंत्र्याची संकल्पना त्यांनी बुकर टी वॉशिंग्टन यांच्याकडून स्वीकारलेली होती. 1991 हे बाबासाहेबांचं जन्मशताब्दी वर्ष. आणि 1991ला त्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार भारत सरकारनं जाहीर केलेला आहे. आंबेडकरांच्या स्मृतिप्रित्यर्थ टपाल तिकिटावर चवदार तळ्याच्या सत्याग्रहाचं चित्र प्रकाशित करण्यात आलेलं आहे. आंबेडकरांचा जन्मदिन 14 एप्रिल सामाजिक न्याय दिवस म्हणून साजरा केला जातो. आणि बाबासाहेबांचं प्रसिद्ध वाक्य, भाकरीपेक्षा इज्जत प्यारी. बाबासाहेबांनी लिहिलेली ग्रंथसंपदा, कास्ट्स इन इंडिया, थॉट्स ऑन पाकिस्तान, हू वेअर शूद्राज 1945ला लिहिलेला हा ग्रंथ, द अनटचेबल
1948ला हा ग्रंथ लिहिला आणि हा ग्रंथ त्यांनी आपले गुरु महात्मा फुले यांना अर्पण केला. त्यांच्या मृत्यूनंतर जे प्रकाशित झालेले ग्रंथ आहेत म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांच्या मृत्यूनंतर बुद्धा अँड हिज धम्मा, बुद्ध आणि त्यांचा धर्म, गांधी रानडे जीना, काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांना कसं वागवलं, आंबेडकरांचं जे ग्रंथालय आहे त्या ग्रंथालयाचं नाव आहे राजगृह आणि त्यांच्या मुलांचं नाव होतं राजरत्न. एकूण बाबासाहेब आंबेडकरांचे उपलब्ध ग्रंथ आहेत 32,000. आंबेडकरांची जी प्रिंटिंग प्रेस होती तिचं नाव होतं भारत भूषण. आंबेडकरांचे जे सचिव होते ते नानकचंद रट्टू होते आणि बाबासाहेबांचं जे दैवत होतं ते होतं विद्या, विनय आणि शील. याच ठिकाणी आपल्या पेपर क्रमांक 12मधील जो घटक दुसरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा या ठिकाणी आपलं अध्यापन संपलेलं आहे. याच्यानंतर याच पेपरमधील जो पुढचा घटक आहे कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याविषयी आपण पुढील तासिकेमध्ये माहिती घेणार आहोत. तत्पूर्वी याच ठिकाणी थांबतोय. धन्यवाद.